आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सद्गुरू ओशो यांच्याकडून बुद्धांनी माणसाच्या विचाराबद्दल काय सांगितले आहे, धर्माचा अर्थ काय आहे, अंतर्मुखी म्हणजे काय, बहिर्मुखी म्हणजे काय, निरपेक्ष म्हणजे काय, माणसाने प्रत्येक जीवनाच्या क्षणाला कसे जागरूकताने जगावे. ओशो म्हणतात, विज्ञान सायन्सपेक्षाही कठीण काम बुद्धांनी केले, कारण की विज्ञान सांगते की वस्तू सामानाविषयी निरपेक्ष भाव विचार ठेवा. निरपेक्ष म्हणजे कोणत्या गोष्टीकडून इच्छा आणि अपेक्षा न ठेवणे, कोणाकडूनही अपेक्षा नसते. वस्तूच्या विषयी निरपेक्ष भावना ठेवणे तर खूपच सोपे आहे, पण स्वतःच्या विषयी निरपेक्ष भावना ठेवणे तेवढेच कठीण आहे. आणि भगवान बुद्धांनी तेच सांगितले. विज्ञान तर बहिर्मुखी आहे. बहिर्मुखी असणे म्हणजे बाहेरच्या जगाकडे आकर्षित होणे आणि बाहेरील जगाशी संवाद चर्चा करून उत्साही आनंदित होणे. भगवान बुद्धांचं विज्ञान तर अंतर्मुखी आहे. अंतर्मुखी असणे म्हणजे स्वतःच्या केंद्रस्थानी मध्यभागी मनामध्ये येणे, ते जाणून घेणे आणि त्यातून जीवनाचा खरा उद्देश अर्थ समजून घेणे. ते व्यक्ती स्वतःला वेळेला महत्त्व देतात. धर्माचा अर्थ असतो अंतर्मुखी विज्ञान. याबद्दल एक उदाहरण सांगते. जर एखाद्या फुलाविषयी विज्ञानाला माहिती करून घ्यायची असेल तर ते फुलाचे तुकडे करून त्याला पाहतात. प्रत्येक भाग त्याचा कापून मग त्याबद्दल माहिती सांगतात. पण अशामुळे त्या फुलाला तर मरावं लागतं ना. पण अंतर्मुखी तसं नाही करत. ते त्या फुलाला स्वतःच्या मनातून त्याच्या भावना, त्याची गोडी, त्याचं तेज एकदम त्याच्यात रममाण होऊन त्याला नष्ट न करता त्याबद्दल सांगू शकतात. बुद्ध म्हटले, जसे तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला पाहता कोणत्याही कल्पना धारणाशिवाय, तसे स्वतःलाही पाहत जा, कोणत्याही गोष्टीचा विचार न करता. ही जरा कठीण गोष्ट आहे, जवळपास अशक्यच आहे. आपण स्वतःला तर कुठलीच कल्पना धारणा केल्याशिवाय पाहू शकत नाही, कारण आपण तर स्वतःच्या मूर्ती बनवून ठेवल्यात. आपण सर्वांनी असं समजून घेतलंय की आपण कसे आहोत, काय आहोत, कोण आहोत माहीत काहीच नाही, पण समजून मानून सर्व घेतले. त्यामुळेच आपल्याला रोज त्रास होतो, कारण की कोणी आपल्याला वाईट बोललं, शिवी दिली तर आपल्याला दुःख त्रास होतो, कारण की आपण हे समजून घेतलं आहे, स्वीकारलं आहे की लोकांनी माझी पूजा करावी, माझ्याविषयी चांगलं चांगलं बोलावं, मला फूल हार अर्पण करावे, आणि लोक तर शिवी देतात, वाईट वाईट बोलतात. त्यामुळे आपल्याला राग येतो. आपण मनात एक विचार केला आहे, एक धारणा केली आहे. आपण मनात स्वतःची एक सोन्याची मूर्ती बनवली आहे, एक इंद्रधनुष्यासारखा फोटो आपण आपला स्वतःचा आणि स्वतःच्या विचारांचा मनात करून ठेवलाय. बुद्ध म्हणतात, त्या मूर्त्या, ते फोटो पण सोडून द्या, नाहीतर तुम्हाला तुमची जाणीवच होणार नाही, तुम्हाला आत्मसाक्षात्कारच होणार नाही. तुम्ही कोण आहात हा विचारच सोडा, ही धारणा सोडा. तुम्ही हिंदू का मुसलमान का जैन का ईसाई, तुम्ही कोण आहात? ब्राह्मण, शूद्र का क्षत्रिय, कोण आहात तुम्ही? साधू की असाधू, हा सर्व विचार धारणा हे समजणं सोडा. तुम्ही निर्धार, निर्णायक, सकारात्मक होऊन मनात उतरा, मनाच्या आतमध्ये जा. आता तुम्हाला काहीच माहीत नाही की तुम्ही कोण आहात, आणि तुम्ही जो विचार केला होता की तुम्ही कोण आहात, तो विचार आता खूप लहान आहे. असाधूचा विचार धारणा तर व्यर्थच आहे, निरुपयोगाचीच आहे. साधूचा विचार पण व्यर्थ, निरुपयोगाचाच आहे. कारण की ज्याला तुम्ही आत बसलेले पाहाल ते स्वतः परमात्मा ईश्वर आहे. तुम्ही कुठे लहान लहान संकल्पना धारणा घेऊन जात आहात. ह्या लहान लहान संकल्पना धारणामुळे तुम्ही तो विशाल विश्वरूप नाही पाहू शकत. डोळे इतके लहान आहे की इतकं मोठं विशाल विश्वरूप जमा तरी कसं होईल, कसं राहील? तुम्ही सीमारेषा, हद्द इतकी लहान बनवली आहे की मोठं विश्वरूप त्यात उतरेल तरी कसं? तुम्ही फक्त आपल्या आतमध्ये ती वस्तू चाचपडत राहता, हलक्या हाताने पाहता आणि फक्त कल्पना ओळखीतच अडकून राहता. जागृत अवस्था कशी मिळवायची आणि आपल्या कल्पना धारणा कशा कमी करायच्या याविषयी गौतम बुद्धांचं एक उदाहरण पाहूया. जेव्हा गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं तेव्हा भगवंताने सांगितलं की आपण कसे जगत आहोत आणि आपल्याला कसे जगायला पाहिजे. याबद्दल त्यांनी एक संत्रीचं उदाहरण दिलं की जेव्हा आपण संत्री खातो तेव्हा आपण तिला पूर्ण जागृतपणाने नाही खात, त्यामुळे ती संत्री असत्य, खोटी आहे. त्याप्रमाणे
ही संत्री जर खोटी आहे तर तिला खाणारा खोटाच झाला ना. आपण ती न कळत बेशुद्धीमध्ये खातो, पण आपण जर तिला जाणीवपूर्वक शुद्धीमध्ये खाल्ली तर याचा अर्थ आहे की आपण पूर्ण मनापासून चेतनातून त्या संत्रीबरोबर आहोत. एक नातं तिच्याबरोबर जोडत असतो. बऱ्याच वेळा आपलं लक्ष संत्री खाताना तिच्याकडे नसतं. आपलं मन आपल्या आत भरपूर असंख्य विचारांच्या मागे पडत असतं. येणाऱ्या काळाची काळजी, गेलेल्या दिवसांसाठी रडणं. आणि जर माणूस सर्व विचार सोडून ह्या क्षणी त्या संत्री बरोबर असला तर ती संत्री असत्य वास्तवात आहे आणि मग तिला खाणारा पण खरा वास्तवात आहे, सत्य आहे. तो माणूस मग जागृत होईल. त्याला त्यावेळी त्या संत्रीत ते सर्व दिसेल जे एक बेशुद्ध अचेत माणूस नाही पाहू शकत. जागृत माणूस, सचेत व्यक्ती हे सुद्धा पाहू शकेल. ज्या झाडावरती ती संत्री उगवली त्या झाडांवरची उगवणाऱ्या फुलांना तो पाहिल. सूर्याचा प्रकाश त्या झाडांना सांभाळताना तो व्यक्ती पाहिल. पावसाचे थेंब त्याला कसे पाणी देतात ते तो पाहिल. संपूर्ण निसर्ग सृष्टी कशा प्रकारे त्याच्या सामावलेले आहे हे तो पाहिल. त्यासाठी त्या गोष्टीला संपूर्ण मनापासून पाहावं लागेल. या संत्रीमध्ये आणि आपल्या जीवनात समानता, सारखेपणा आहे. ज्या प्रकारे एका दिवसात 24 तास असतात त्या 24 तासाला जागरूकताने शुद्धीवर राहून असे जगा जसे संत्र्याची एक एक फोडीचा रथ चाकतो. तसे दिवसाच्या प्रत्येक क्षणाला जाणीवपूर्वक चेतनामध्ये जगा. जे मागे राहिले त्याचा नाराग मनात असू द्यावा आणि नाही येणाऱ्या काळाच्या स्वप्नामध्ये बेशुद्ध अचेतनामध्ये राहावं, विचारात राहावं. या क्षणी पूर्णपणे जगा. जर जीवन आयुष्य असं जगला तर एक प्रकारची समज येईल आपल्याविषयी आणि त्याच्याविषयी पण, ज्याला आपण आपल्याहून बाहेरचा समजतो. आणि जर ही समज आली तर आपल्यामध्ये माया, करुणा, प्रेमाची भावना आपोआपच जन्माला येईल आणि त्या करुणा व प्रेमाने आपण एकमेकांचा स्वीकार करू. आपण स्वतःच ओळखून समजून घेऊ की आपल्यात आणि दुसऱ्यात काहीच फरक नाही. एकच मन, एकच चैतन्य आहे, एकच मूळ स्रोत आहे. भगवान बुद्ध म्हटले, मनात आतमध्ये असे जा जसे तुम्हाला काहीच माहीत नाही. शांत गप्प राहून आपल्या अज्ञानाला घालून अज्ञान परिधान करून मनामध्ये असे आतमध्ये जा, तेव्हा तेच दिसेल जे आहे आणि जे दिसेल ते डोळे उघडणारे असेल. ध्यान करणारा माणूस जेव्हा ध्यान साधना करायला बसतो आणि जेव्हा ध्यान करून उठतो, त्याचं ध्यान होतं, तेव्हा त्याचे डोळे असे उघडतात की परत कधी बंदच नाही होत. नंतर ते नेहमीसाठीच उघडेच राहतात.